श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं आजच्या व्हिडिओमध्ये. 2 ते 3 वर्षाच्या मुलगीसाठी मी फ्रॉक शिवत आहे. मी नस्तरचा आहे. तर सगळ्यात आधी मी बेल्ट तयार करून घेत आहे. दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर ते पेन किंवा पेन्सिलच्या साहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने अगदी सहजपणे पलटी होतात. कापड खूप मऊ आहे. त्यानंतर हे घेराचे कापड आहे. घेराची खालच्या बाजूची पट्टी ह्या साईड अशा पद्धतीने फोल्ड करून याला एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या साईडला आपली फिनिशिंग होईल. हा पूर्ण ड्रेसचा घेर आहे. खालच्या बाजूला टीप मारून झाल्यानंतर याच्या बरोबर मधून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे हा पुढचा आणि मागचा घेर तयार होईल. हा वरचा बॉडी पार्ट आहे. यासाठी मी गळा रुंदी 1.5 इंच व शोल्डर तिथून पुढे पावणे 3 इंच घेतले. पुढचा गळा 3.5 घेतला आहे, मागचाही 3.5च. मुंडा खोली 4 इंचावर घेऊन त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रिल्स पुढच्या बाजूला आपण फ्रिल लावणार आहे, त्यामुळे गळा चौकोनी ठेवलेला आहे. मुंड्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. हा आता मागचा पुढचा भाग आहे. हा मागचा पार्ट आहे तो मधून कट करून घेऊन याला आपल्याला हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे. एकमेकांवर उलट ठेवून मी शोल्डरला टीप मारून घेतल्या. आता गळ्याला गोट मारणार आहे. त्यासाठी कॉन्ट्रास्ट कलरचं कापड घेतलेलं आहे कॉटनचं, आणि गळ्याला आपण चौकोनी गळा आहे तरी पण याला आपण गोट मारून घेणार आहोत. या पद्धतीने फिनिशिंगमध्ये गोट मारून झालेला आहे. आता आपल्याला हुक पट्टी तयार करून घ्यायची आहे. पाठीमागच्या साईडला ही हुक पट्टी आहे. आणि या बाजूला आपल्याला लूक पट्टी म्हणजे आय तयार करायचे आहेत. या पद्धतीने वरच्या साईडला फिनिशिंग देत आपल्याला ही जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूच्या पट्ट्या. दोन्ही बाजूच्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर या पद्धतीने एकमेकांवर ठेवून तिथे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण मुंड्याच्या बाजूला देखील आपण ह्याला बाही जोडणार नाही आहोत, त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला ह्याच कलरचं कापड वापरून गोट मारून घ्यायचं आहे. शोल्डरचा म्हणजे मुंड्याचा जो गोट आहे तो थोडासा मोठा झाला तरी चालतो, कारण फ्रॉकसाठी ते छान दिसतं.
या पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला गोट देऊन झालेला आहे. आता आपण फ्रिल तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने मी साधारण 4 इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे. एकमेकांवर ठेवून या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मग त्याला नंतर आपल्याला प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत. वरच्या बॉडीवर आपण हे फ्रिल लावून घेणार आहोत. त्यामुळे हा फ्रॉकला खूप सुंदर लुक येणार आहे. आता याला आपण प्लीट्स पाडून घेऊया. या पद्धतीने प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने प्लीट्स पाडून झाल्यानंतर ही जी फ्रिल आहे ती या प्रकारे उलट करायची आणि त्याच्यावरती दाबके देऊन घ्यायचे, म्हणजे याला फिनिशिंग छान येईल. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण ही फ्रिल जोडून घेणार आहोत. या पद्धतीने दोन्ही बाजूला फ्रिल जोडून गेलेले आहे. खूप छान याला फिनिशिंग आलेलं आहे. कापड खूप छान आहे मऊ, यामुळे ह्या प्लीट्ससुद्धा खूप छान दिसत आहेत. आता आपण खालचा घेर जोडून घेणार आहोत. कमरेच्या बाजूला आपण 1-1.5 इंच सोडून द्यायचं आहे प्लेनमध्ये आणि मग प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत. बारीक बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे घेर खूप छान दिसतो. दोन्ही बाजूला याच पद्धतीने आपण खालचा घेर जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचा घेर आपला जोडून झालेला आहे. आता आपण साईड फिटिंग करणार आहोत. कमरेच्या बाजूला आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचे आहेत आठवणीने. या पद्धतीने आपण सरळ स्टिप घेणार आहोत. दोन्ही बाजूला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपला सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे. ह्याला पाठीमागच्या बाजूला वरच्या साईडला एक हुक आणि एक आय तयार करायचा आहे. अशा प्रकारे 2-3 वर्षाच्या मुलगीसाठी खूप सुंदर फ्रॉक तयार झालेला आहे.